केवळ अर्जुनालाच सहभागी होण्याची संधी आणि जिंकण्याची सुद्धा संधी असणार द्रौपदी स्वयंवर. अशा स्वयंवराचा बनाव रचण्यापाठीमाग उद्देश तरी काय होता? केवळ योग्य वराची निवड करणं एवढा एकच उद्देश द्रौपदी स्वयंवरापाठीमाग होता की इतरही काही उद्देश होते? हे समजून घेण्यासाठी स्वयंवराचा घटनाक्रम नीटपणे समजून घ्यावा लागेल. छताजवळ अडकवलेल्या आणि गरगर फिरणाऱ्या चक्रामध्ये अडकवलेल्या माशाचा डोळा, त्या डोळ्याचा वेध घेणं, तोही त्या माशाचं पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब बघून त्या डोळ्याचा वेध घेणं हा स्वयंवरासाठी ठेवलेला पण होता. खरोखरच अत्यंत अवघड असा पण आणि अत्यंत कुशल धनुर्धरच हा पण अत्यंत कुशल आणि योग्य आणि अत्यंत निष्णात असा धनुर्धरच हा पण पूर्ण करू शकेल अशा प्रकारचा हा पण ठेवण्यात आलेला होता. आणि हा पण पूर्ण करू शकेल असे आर्यावर्तामध्ये कुशल असे धनुर्धर उपलब्ध तरी किती होते? महाभारत कथेप्रमाणेच बघितलं तर केवळ 4च धनुर्धर हा पण पूर्ण करू शकले असते, सहभागी झाले असते तर. आचार्य द्रोण, एकलव्य, कर्ण आणि अर्जुन. यापैकी आचार्य द्रोण वयोवृद्ध, ते आधीच स्वयंवरामधून बाद ठरतात. एकलव्य निषाद पुत्र, आर्य संस्कृतीच्या दृष्टीनं बहिष्कृत संस्कृतीमधील असणारा एकलव्य, तो स्वयंवर मंडपामध्ये हजरच नव्हता. राहता राहिले कर्ण आणि अर्जुन. कर्ण स्वयंवर मंडपामध्ये हजर होता दुर्योधनासोबत, पण तो सुतपुत्र होता. जेव्हा तो धनुष्याला प्रत्यंचा लावण्यासाठी उठला आणि धनुष्याला प्रत्यंचा लावू लागला, त्यावेळी द्रौपदीनं जाहीर करून टाकलं की मी सुतपुत्राशी विवाह करणार नाही. आणि अपमानित झालेला कर्ण आपल्या जागेवर परतला. खर तर ज्यावेळी स्वयंवराचा पण सांगण्यात आलेला होता त्यावेळी असं काही सांगण्यात आलेलं नव्हतं की या स्वयंवराचा पण केवळ क्षत्रिय किंवा ब्राह्मण यांच्यासाठीच हा पण पूर्ण करण्याची परवानगी देण्यात येईल. पण ऐनवेळी द्रौपदीनं हे सांगितलं आणि कर्णाला अपमानित होऊन आपल्या जागेवर परत जावं लागलं. अर्थात स्वयंवर द्रौपदीचं होतं आणि तिच्या इच्छेचा मान आपणाला ठेवावाच लागेल. त्यानंतर राहतो एकमेव तो अर्जुन. पण लाक्षाग्रह प्रकरणानंतर अर्जुन आणि पांडव हे लपून छपून वेषांतर करून ब्राह्मण वेशामध्ये फिरत होते. ते अजून आपल्या मूळ स्वरूपामध्ये, गुप्त स्वरूपामधून आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रकटच झालेले नव्हते. स्वयंवर मंडपामध्ये आता भीम आणि अर्जुन हे ब्राह्मण भिक्षुकांच्या वेशामध्ये तिथं उपस्थित राहिलेले होते. अर्जुन ब्राह्मण भिक्षुकांच्या घोळक्यामध्ये, जमावामध्ये बसलेला होता. तो आता कर्ण आपल्या जागी परतल्यानंतर अर्जुन आपल्या जागेवरून उठला आणि तो धनुष्याला प्रत्यंचा लावण्यासाठी जिथं धनुष्य ठेवलेलं होतं तिकडे जाऊ लागला. त्यावेळी द्रौपदीनं असं काही सांगितलं नाही की मी भिक्षुकाला वरणार नाही. अर्जुन धनुष्याजवळ गेला, त्यानं धनुष्याला प्रत्यंचा लावली आणि अगदी लीलया त्यानं माशाचा डोळा फोडला. माशाच्या डोळ्याचा वेध घेतला. अर्जुनानं द्रौपदीला जिंकलेलं होतं. आणि मग त्यानंतर अर्थातच द्रौपदीला अर्जुनासोबत इतरही त्याच्या भावंडांशी, इतर 4 पांडवांशी
अशा एकूणच 5ही पांडवांशी विवाह करावा लागला ही गोष्ट वेगळी, पण अर्जुनाबरोबर तिचा विवाह होण्याचा मार्ग मोकळा झालेला होता. आता यामध्ये अं, द्रुपदानं किंवा द्रौपदीनं नेमकं साधलं तरी काय? द्रुपदानं अर्जुनाला जावई म्हणून मिळवलेलं होतं. आता पांडव आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले आणि जावई म्हणून अर्जुन हा द्रुपदाला मिळाला. त्याच्यासोबत पांडव हे सुद्धा त्याच्या नातेसंबंधामध्ये आले. आणि मग द्रुपदानं यामध्ये साधलं काय? नेमकं राजकारण काय केलं? तर त्यानं अत्यंत शूर असे पांडव आपल्या बाजूला मिळवलेले होते. द्रुपदाचं आणि हस्तिनापूरच्या कुरूंचं, कौरवांचं फारसं सख्य कधीच नव्हतं आणि आता तर ते वैरामध्ये बदलत चाललेलं होतं. कारण द्रुपदाचा एकेकाळचा मित्र आणि नंतर कट्टर शत्रू बनलेला द्रोण आता कौरवांच्या आश्रयानं हस्तिनापुरामध्ये राहत होता. त्यानं पांचालांचा म्हणजे द्रुपदाच्या राज्याचा अर्ध्या राज्याचा लचका तोडलेला होता. शिवाय द्रुपदाला अपमानित करून बंदी बनवलेलं होतं आणि त्याला खरोखरच खूप अपमानित केलेलं होतं. तो द्रोण हा कौरवांच्या आश्रयानं हस्तिनापुरामध्ये राहत होता आणि द्रोणाचा सूड घेणं आणि कौरवांनाही आपल्या वचकाखाली ठेवणं यासाठी त्याला पांडवांचं सहाय्य आवश्यक होतं. अर्थात द्रुपदाला बंदी बनवण्यामध्ये अर्जुनाचा खूप मोठा सहभाग होता. पण आता यानंतरच्या काळामध्ये अर्जुन आणि पांडव हस्तिनापूरच्या कौरवांचे दुर्योधनाचे वैरी बनत चाललेले होते आणि शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायानं द्रुपदासाठी पांडव हे अत्यंत योग्य सहाय्यकर्ते ठरणार होते. आणि द्रौपदी स्वयंवरामध्ये आपल्या कन्येला पांडवांची पत्नी करून द्रुपदानं पांडवांना जावई म्हणून मिळवलं आणि आपल्या पाठीमाग त्यानं कौरवांना आणि द्रोणाला शह देण्यासाठी अत्यंत तुल्यबळ असे वीर उभे केले आणि अशा प्रकारे त्यानं द्रौपदी स्वयंवरामध्ये राजकारण साधलं. धन्यवाद.